सकाळी सकाळी उशिरास त्याचे डोळे उघडले. त्याने छबूला एकवार न्याहाळले. छबूराव मस्तपैकी अंथरुणात झोपले होते. रखमाबाहेर विहिरीवर पाणी भरत होती. "अगं रखमे, इथं ये, नि बस ह्याच्यामोर." त्याने रखमेला आवाज देऊन बोलवले. दारातून आत येत रखमा छबूजवळ बसली. "म्या काय म्हणतोय, जरा जाऊन येतो वरच्या वाडीला. नशीब चांगलं होतं म्हणून काल घात होता होता राहिला बघ," त्याने रखमेला सांगितले. "अहो पण धनी, त्यो तर सांचेला बसतोय ना, इतक्या सकाळ सकाळी त्यो काय सांगणार तुम्हासनी?" रखमेने काळजीच्या स्वरात त्याला विचारलं. "ते मला बी ठाव नाय, म्या जाऊन येतो तिकडून, मग पुढं काय करायचं ते ठरवू," सर्जेराव म्हणाला. घाईत उठून त्याने विहिरीवर आणि आटोपले. रात्रभर गोट्यात बसून रवंथ करणाऱ्या बैलांना गाडीला जुंपले आणि बैलगाडी तशीच तडक वरच्या वाडीच्या दिशेने भरधाव सोडली. अंगणात गणू भगत झाडावरची फुले देवपूजेसाठी काढत उभा होता. सकाळ सकाळी सर्जेरावाची स्वारी दारात पाहून तो थोडासा गोंधळला. या पाहुणं, बसा इथं. आज सकाळ सकाळी या वक्ताला सगळं ठीक आहे ना?" सर्जेरावाच्या चिंतातूर चेहऱ्याकडे पाहत त्याने विचारले. "समदा घोळ झालाय वाटतूया. लय वंगाळ घडलं कालच्या रातीला." सर्जेरावाने त्याला रात्रीची सर्व साग्रसंगीत हकीकत सांगायला सुरुवात केली. "असं कर, तू बस इथंच, म्या पटकन जाऊन देवपूजा आटोपतो, मग पुढं पाहूया काय करायचं ते." सर्जेराव अंगणात बाजेवर बसून गणूभक्ताचे घर न्याहाळू लागला. छानपैकी 3-1 गुंठ्यात त्याचे घर पसरले होते. अंगणात चांगला 4 दुभत्या म्हशीचा गोठा. बाहेर पडवीत चांगली काळी फरशी बसवून लोकांना बसण्याची सोय केली गेली होती. चांगलाच बक्कळ पैसा दाबून हाय ह्यो गणू भगत. अंगात देव आणायला अन वर लोकांना अंगारा द्यायला कसली मेहनत कराया लागते त्याला. नि एक आपण दिवस रात्र उन्हात घामाने नावून, पावसात भिजून, थंडीत कुडकुडत शेतात राबत असतो. आपल्या उन्हात रापलेल्या हाताकडे बघत तो विचार करू लागला. नकळत स्वतःच्या गरीब परिस्थितीची गणूभक्ताच्या श्रीमंतीशी तुलना करू लागला. "हं, बोल आता सर्जेराव, नक्की काय भानगड आहे तुझी?" गणूभगत सुपारी कातरत त्याच्या समोर येऊन बसला. सर्जेरावाने पुन्हा सांगण्यास सुरुवात केली तसे गणूने त्याला थांबवले. "बात तर 1.25 लाखाची हाय, म्हणजे नक्कीच तुया वावरात घबाड दडून राहिलंय." सुपारीचा अर्धा खंड तोंडात टाकत गणूने सर्जेरावाला म्हटले. "वयजी, ते असल तरी त्याचं रात्री दारावर यायचं काय काम? सोन्याबरोबर भूत बी हाय वय?" नि छबूला पार वाड्याच्या दारापाशी रातीला ओढला होता त्यानं. नशीब चांगलं म्हणून मला भेटला तो, नाहीतर रातीला घातच केला असता त्या भूतानं. कपाळावर आटी पाडत त्याने गणूभक्ताला विचारले. "आता तुम्ही सांगा सर्जेराव, तुम्ही स्वतः अवतन देता आणि वर विचारताय, रातीला दारात उभा कोण होता?" तोंडातली सुपारी थुंकत गणू सर्जेरावाला म्हणाला. "म्हणजे कसलं अवतन? काय समजलं नाही आम्हासनी? कोण होता तो दारावर?" रात्रीचा प्रकार आठवून सर्जेरावाला घाम सुटला होता. त्याने गणूला विचारले. "आता इतका दिस तो थंड होता, फकस्त तुया लेकराला जाणवत होता. काल त्याच्या तू विषय फोडलास, मग त्याला बी घाई सुटली." जीभ तोंडात अर्धवट दाबत त्याने सर्जेरावाला माहिती दिली. "मग काय बी धोका होणार नाही ना म्हणतोय मी. त्याला कसं आवरायचं मग? काय दगाफटका झालास तर पुढं काय करायचं? तसं काय बी होणार नाही. तसा बंदोबस्त सोबत ठेवूया की. त्याच्या मांदीला निवड ठेवला की पुढचा मार्ग मोकळा. तसं बी आपण 3 जण सोबतीला आहोत की." भांबवलेल्या सर्जेरावाची गणू समजूत काढू लागला. "ह्यो अंगारा ठेव सोबतीला. रातच्याला समद्यांनी लावून झोपा, म्हणजे तो काय बी करू शकत नाही. परत त्याची टापच होणार नाही घरात यायची. अन एक सांगतो,
सामान जमवून घे अगोदर, 1-4 पायाची राखण लागल. त्याच्या निवदाला ते आणून ठेव उद्या सांचेला. बाकी मी जमवतो. मी उद्या सांच्याला तुझ्या घरला येतो. महादूला सोबत घेऊ. आता गपगुमान घरला जायचं. कुणाला बी जास्त याबद्दल सांगायचं नाही. काय समजलास? आपले फेंदरलेले नाक उडवत गणू उसने अवसान आणत अंगाऱ्याची पुडी सर्जेरावाच्या हातात दिली. होय जी, तुम्ही म्हणाल तसंच होईल जी. गणूचा निरोप घेऊन सर्जेराव तिथून निघाला. काल रात्रीचं घडलेल्या भयान प्रसंगाचा त्याला विसर पडला असावा. त्याच्या डोळ्यासमोर पैसा नाचू लागला होता. खालच्या वाडीकडे बैलगाडी चिखलाचा राड उडवत निघाली होती. रामराम मालक, कुठं निघाली स्वारी या वक्ताला? पलीकडच्या शेतातून महादूने आवाज देत सर्जेरावाला थांबवले. अरे, त्या गणू भक्ताकडे गेलो होतो. सर्जेरावाने महादूला गाडीत बसवून काल रात्रीची सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. ती गोष्ट ऐकताना क्षणोक्षणी महादूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जात होते. मालक, म्या म्हणतो कशाला ईशाची परीक्षा घ्यायची? अव गेली 10 वरीस म्या तुमच्या वावरात राबतोय. वावरात असं काय बी नाही. तो लेकाच्या गणू तुम्हासनी लुबाडाया बघतोय. महादू सर्जेरावाची समजूत घालू लागला. अरे, पण तूच तर मार्ग दावला ना रे ह्यो. आता कशाला माघार घ्यायची मग? आता फक्त एका रातीचा मामला हाय. उद्याच्या पुनवेला समद दलिंदर खतम. सर्जेरावाच्या डोळ्यासमोर सोन्याचा हंडा थुई थुई नाचू लागला होता. वैजी मालक, मग कवा येऊ वावरात खोदायला? गुप्तधनाच्या लालसेने भारल्या गेलेल्या मालकासमोर आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे जाणवल्याने महादू त्याला विचारू लागला. उद्याच्या पुनवेच्या रातीला 11च्या येडेला गुमान ये. कुणास बी सांगू नको, नाहीतर समदा घोड व्हायच्या. महादूला एका वळणावर सोडून सर्जेराव घरी येण्याच्या वाटेला लागला. वाड्यात रखमा त्याच्या वाटेला डोळे लावून बसली होती. छबुराव अंगणात निवांत खेळत बसले होते. सकाळपासून कानात ऐकू येणारे आवाज बंद झाले असावे. त्याने छबूकडे पाहत अंदाज बांधला. काय हो, काय सांगून राहिला त्यो मसन्या? ती अधीर होऊन त्याला विचारू लागली. अगं, तसं काय बी नाही. बास, उद्याच्या रातीला 1-4 पायाची राखण द्यायची छबूच्या हातून वावरात. मग समद ठीक होईल. सर्जेरावाचा खुलासा ऐकून तिच्या मनाचं समाधान झाले नाही. अहो, पण मग त्या सोन्याचं काय करायचं? नक्की सापडेल का ते? छबूला परत आवाज नाही येणार. तिची काळजी वाढू लागली. होईल समद ठीक. आता उद्याला पाहू काय होतं तिथं. सर्जेरावाने विषय जास्त न ताणता तो घरात निघून गेला. संध्याकाळच्या सुमारास सर्जेराव वावरात जाऊन पुन्हा आपल्या वावराचे निरीक्षण करू लागला. जागोजागी पावसाने राड उडवून दिला होता. वावरात बरीच छोटी छोटी पाण्याची डबकी साठली होती. बांधावर असलेली बोरी, पिंपळाची झाडे पावसाने भरपूर पाणी पिल्याने ताजे टवटवीत दिसत होती. शेताच्या एकूण एक कानाकोपरा त्यानं धुंडाळून पाहिला. कुठंच खोदकाम करून खजिना दडल्याचे चिन्ह त्याला दिसत नव्हते. सोन्याचा हंडा वावरात असण्याची शक्यता त्याला शून्य वाटत होती. हताश होऊन तो बांधावर बसला. काहीबाही विचार करू लागला. थोर म्हणावं आपलं पूर्वज, असे काहीबाही बरत खांद्यावरचे उपरणं झटकून तो घराकडच्या वाटेला जाऊ लागला. वाड्यात रखमानं छबू दोघेही मायलेकरं खेळत होती. छबूला आवाज येणे बंद झाले असावे. त्यानं छबूकडे बघत वरचे वर अंदाज बांधला. त्याने छबूला घेऊन मांडीवर बसवून गुंजारले. तिमीररूपी निशेने आपल्या संपूर्ण कवेत ते गाव घेण्यास सुरुवात केली होती. पावसाने रिपरिप वाढवण्यास सुरुवात केली होती. सर्जेरावाने बाहेर गोठ्यात येऊन बैल सुरक्षित बांधल्याची खात्री केली. त्यांना पिण्यासाठी ताजे पाणी त्याने हौदात भरून ठेवले. ताजी वैरण काढून त्यांच्या पुढ्यात ठेवली. एका घमेल्यात बरीचशी फुटकळ जाळून
त्यांच्या चांगला धूर गोट्यात जाण्याची व्यवस्था केली. वाड्याचे दार आतून व्यवस्थित बंद करून त्यावर बैलगाडीचे जुने चाक आडवे टाकले. रखमेने झणझणीत झुणका न ज्वारीच्या भाकऱ्यांचा बेत केला होता. सर्जेराव अन तिने ते जेवण उत्साहाच्या भरात कसेबसे संपवले. सर्जेरावाने खिशातून गणूने दिलेला अंगारा काढून तो रखमेस आणि छबूला लावला. स्वतःलाही तो अंगारा लावून पुन्हा त्याने खोलीची दार कडीकोंडा लावून बंद असल्याची खात्री केली. पावसाच्या रिपरिपीने वातावरण चांगलेच थंडगार केले होते. रातकिड्यांची किरकिर वाढली होती. ढणढण जळत सुटलेल्या कंदिलाच्या प्रकाशात उगाचच तो त्याच्या भिंतीवर पडणाऱ्या चित्रविचित्र सावल्या पाहू लागला. रखमा छबूला कवटाळून केव्हाचीच निजून गेली होती. उद्याच्या पुनवेनंतर येणाऱ्या भावी श्रीमंतीची स्वप्ने मनातल्या मनात रंगवत त्या रात्री सर्जेराव शांतपणे झोपून गेला. पुनवेचा दिवस उजाडला. सकाळ सकाळी सर्जेराव किशाला भेटण्यासाठी शेजारच्या वाडीवर गेला होता. राम राम सर्जा भाऊ, आज सकाळ सकाळी तुमची स्वारी माया गरिबाची वाट कशी काय चुकली बा. अचानक रामप्रहारी दारात आलेल्या सर्जेरावास पाहून किशा मनात अंदाज बांधू लागला. त्याचं काय हाय लेका, एक उमद बोकड पाहिजे होतं. तालुक्यावरना बँकेची लोक येणार आहे ती, त्यासनी काहीतरी तिकट वाढायला नको काय. किशाने उगाच भलत्या शंका कुशंका काढण्या अगोदर सर्जेरावांनी त्याला खोटं सांगून ती वेळ मारून नेली. वैजी सर्जा भाऊ, दणक्यात मटणाच्या बेत होऊन जाऊ द्या. परसात बांधून ठेवलेल्या बोकडामधून एक थोराड बोकड त्याने बाहेर आणले. सौदा ठरवून त्याची रक्कम देत सर्जेरावाने ते बोकड बैलगाडीवर चढवून बांधले. हळूहळू बैलगाडी त्याच्या वाड्याच्या दिशेने जाऊ लागली. सकाळपासून छबूला ते आवाज थोड्या थोड्या वेळाने कानात ऐकायला येतच होते. सकाळपासूनच त्याने रखमेची पाठ सोडली नव्हती. वाड्यात बोकड घेऊन आलेल्या सर्जेरावाला पाहून तिने हातातील काम सोडले. काय ओ धनी, हातात पैका शिल्लक नाय, कशाला त्या मसण्याचे ऐकून ह्यो खेळ घरी आणलाय. तावातावाने ती त्या बोकडाकडे पाहत सर्जेरावाला टोचून बोलू लागली. अगं त्यो निवद हाय त्याच्या बिगर समजा उघड हाय पुढचं. त्या बोकडाला ओढून घेऊन जात सर्जेरावाने गोठ्याजवळ बांधले. दिस माथ्यावर आला होता. आतुरतेने तो रात्र होण्याची वाट पाहत बराच वेळ तातकडत बाजेवर पौडला होता. छबूस रखमा आत बसवून भरवत होती. सकाळपासून छबूला ऐकू येणारे आवाज मगासपासून बंद झाले होते. ते निरागस लेकरू आपल्याच भावविश्वात मग्न होऊन वाड्यात खेळत होते. दिवे लागणीच्या सुमारास तिने दारात रांगोळी काढली. बाहेर सर्जेराव माधू व गणूभक्ताची वाट पाहत अस्वस्थपणे येरजाऱ्या मारत होता. वाड्याच्या दाराच्या बाहेर कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली होती. गणूभक्ता सोबत घेऊन माधू आत येत होता. त्या दोघांना आलेले पाहून त्यास हायसे वाटले. याजी पाहुणं, तुमचीच कवापासून वाट पाहत होतो. ह्यो बघा निवद बी आणून ठेवलाय. गोट्या शेजारी बांधून ठेवलेल्या बोकडाकडे इशारा करत त्याने गणूभक्तास सर्व काही चोख असल्याची खात्री दिली. आता फकस्त ह्यावर सुरा फिरवला की पुढचा रस्ता मोकळा. अचानक कसल्या तरी अघटिताची चाहूल लागल्यासारखे ते बोकड जोरजोरात ओरडू लागले. संध्याकाळपासून छबूला त्या भयानक आवाजांनी परत कानात हाका मारायला सुरुवात केली होती. आता समजे ठीक होईल, आण तू या लेकराला बाहेर. वर आबाळात चंद्राकडे पाहत त्याने काही ठोकताडे मांडत सर्जेरावाला छबूला बाहेर आणण्यास सांगितले. भीत छबू बाहेर येऊन रखमेच्या पदराआड लपला होता. रखमा त्याची समजूत घालून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. म्या काय म्हणते जी, काय बी वंगाळ घडणार नाही ना. तिच्या मनात उठलेल्या शंकेने न राहून तिने गणूला प्रश्न केला. समजे ठीक होईल, म्या हाय ना संगट त्याच्या. गणू भगत मोठ्या विश्वासाने तिला राजी करत होता. चल र लवकर, वेळ दवडून का उपयोग नाही.
घ्या त्यासनी खांद्यावर, नि हो मोर तुया वावराकडं. गणूने त्या बोकडात सोडून महादूच्या खांद्यावर दिले. छबूला खांद्यावर घेऊन सर्जेराव त्याच्या पुढे चालत त्याच्या शेताकडे निघाला होता. आत रखमा त्या रडवेला झालेल्या छबूस पाहून अश्रूचे टिपे गाळत बसली होती. चंद्र पूर्ण कलेने आभाळात उगवला होता. पुनवेच्या पूर्ण प्रकाशात अजूनही बराचसा उजेड त्या भागात दिसून येत होता. अर्ध्या तासभरात ती सर्व मंडळी सर्जेरावाच्या वावरात पोहोचली होती. गणूने त्याच्या झोळीतील पूजेची साहित्य बाहेर काढले. लिंब, शिजवलेले भात, काळे अबीर असे बरेच सामान काढून गणूने ते शेताच्या बांधावर एका बाजूला एक असे रचून ठेवले. बोल पोरा, तुला कोण हाका मारतूया? काय म्हणतोय तो सांग आम्हाला. सर्जेरावाच्या खांद्यावर असलेल्या छबूच्या पाठीवर हात फिरवत त्याला लाडीगोडी लावत गणू त्याला विचारू लागला. त्यो तिथं उभा हाय, त्योच बोलवतोय. त्यो त्या झाडाखाली उभा हाय. छबूने हाताने इशारा करत ती जागा त्यांना दाखवली. वावराच्या पूर्वेस असलेल्या कोपऱ्यात बांधाशेजारी एक जुन्या पिंपळाचे झाड होते. दुरूनच तिथे त्याला कुणीतरी त्याच्या खाली बसल्याचे दिसून येत होते. त्यो कशाला बोलवतोय विचार त्याला, काय देणार हाय मला. गणूने त्याला विश्वासात घेण्यास सुरुवात केली होती. ते नाही ठाव, पण त्यो बोलवतोय. त्याला पाहिल्यापासून छबूची भीती काहीशी कमी झाली होती. सर्जेराव आणि महादू आवक होऊन घडत असलेला प्रकार पाहत होते. दूर सळसळ करणाऱ्या पिंपळापाशी त्यांना काहीच दिसत नव्हते. सर्जेराव सोडा खाली त्यासनी, त्याच्या मागोमाग जाऊया आपण, तेव्हाच जागा अचूक समजेल आपल्याला. छबूला खांद्यावरून उतरवून सर्जेरावाने खाली सोडले. भारल्यासारखा छबू तिथे चालत जाऊ लागला. त्याच्या मागोमाग ती सर्व मंडळी कोपऱ्यातल्या बांधाजवळ पुढे पुढे सरकू लागली. चंद्रप्रकाशात पिंपळ एखाद्या जटाधारी स्थितप्रज्ञ योग्यासारखा भासत होता. बांधाखाली वावरातून एक छोटीशी चमकदार ज्योत तिथे येऊन प्रकट झाली होती. त्यो बघ सर्जेराव, त्यो बघ, गाडलेला खजिना. ती जागा दावली शेवटी त्याने. गणूने सर्जेरावाचे लक्ष त्या मिणमिणत्या प्रकाशाकडे वेधले. त्या ज्योतीच्या जवळ जाताच ती हळूहळू विझून क्षणार्धात अदृश्य झाली. हीच ती जागा त्याने दाखवली. आता त्याच्या निवदाचा मान देऊन वावरात खोदूया. गणूने महादूच्या हातातील बोकड घेत पाठीमागे बांधावर राहिलेले इतर सामान त्यास आणायला पाठी पाठवून दिले. महादूने ते सामान आणताच त्याच्यातील शिजवलेल्या भाताचे 2 मुदे त्याने बनवून ते बांधावर ठेवले. त्यावर काळे अबीर टाकले. 2-1 लिंबू छबूवरून ओवाळून त्याने तिथे ठेवले. झोळीतील सुरा काढून बोकडाच्या मानेवर ठेवला. काहीतरी मंत्र पुटपुटत झटक्यात तो सुरा त्याच्या मानेवरून फिरवला. तडफडत ते बोकड पाय झाडू लागले. पण गणूचा वार नेमका वर्मावर झाला होता. जागोजागी ते रक्त सांडले होते. गणूभक्ताने सर्जेराव आणि महादूला त्या बांधाच्या खाली वावरात खोदकाम करण्याची सूचना केली. दणादण टिकावाचे घाव त्या जमिनीवर पडत होते. 5-6 फूट खोल खोदून झाल्यावर सर्जेरावाच्या पुढील प्रहाराला काहीसे जमिनीतून वर आल्याचे आढळून आले. वावराच्या त्या निर्जन प्रदेशावर काळेकुट्ट ढग निर्माण होत होते. सोसाट्याचा वारा सुटून टपोरे थेंब भुईवर पडण्यास सुरुवात झाली होती. कोपऱ्यातल्या पिंपळावर सळसळ वाढतच चालली होती. सर्जेरावाने तो हंडा जमिनीच्या बाहेर काढून त्याच्या आत पाहिले. चंद्रप्रकाशाच्या प्रकाशात ते पिवळसर सोने झळझळीने चमकत होते. पण काहीतरी विशेष त्याच्यासोबत बाहेर आले होते. हंडा काढतेवेळी त्याच्यासोबत तो मासाचा इवलासा गोळासुद्धा जमिनीच्या बाहेर आल्याने वळवळत होता. सर्जेराव, महादू आणि गणू त्या अचानक बाहेर निघालेल्या मासाच्या वळवळत्या गोळ्यास पाहून काहीसे भांबावले. अनपेक्षितपणे समोर प्रकट झालेल्या त्या वळवळत्या मासाच्या गोळ्यास पाहून ते काहीसे घाबरून गेले. गणू बघत तो प्रकार पाहून घाबरला. तो हंडा घेऊन ताबडतोब निघण्याचा त्याने सर्जेरावाला इशारा केला.
वातावरणातील प्राणवायूच्या संपर्कात आल्यावर हळूहळू त्या गोळ्याचे विघटन होऊन एका दृश्य आकारात तो आकार घेऊ लागला होता. खप्पड चेहऱ्याच्या अस्थिपंजर वृद्ध इस्मात त्याचे रूपांतर होऊन इतका वेळ सुप्तावस्थेत असलेली ती पिशाच्य शक्ती अचानक जागृत होऊन असुरी दृश्य रूप धारण करू लागली होती. सोन्याचा हंडा महादूकडे देत हातात पहारी घेऊन सर्जेराव छबूला घेऊन गणुभक्तासोबत चिखल तुडवत रपारप वावराच्या बाहेर निघून घराकडे भीतीने पडून जात होता. आणि आभाळातून वीज कडाडून थेट जमिनीवर यावी त्या वेगाने त्या पिशाच्याने गणूवर पाठीमागून झेप घेऊन त्याचे कंबरडेच मोडत त्याला जमिनीवर भिरकावून दिले. अचानक पाठ जड होऊन स्तंभित झाल्यासारखा गणू जागीच त्या वावरात उताना पडून स्थिरावला. निवत कुठाय? त्यानं गणूच्या पाठीवर बसून कानात पुटपुटले. सर्जेराव छबूला घेऊन चिखल तुडवत वावराच्या बाहेर पडत होता. महादूला गणू भगत पाठी राहिल्याचे जाणवले अन त्याने पाठी वळून पाहिले. बांधाखाली त्या अस्थिपंजराने गणूला वावरात आडवे पाडत छबूच्या दिशेने झेप घेतली होती. कोवड्या रक्ताला चटवलेल्या त्या पिशाच्याला फक्त आणि फक्त छबूच हवा होता. बोकडा चिराकण देऊन सुद्धा त्याला तो कोवळा जीव पुढील अनेक वर्षे भूक भागवण्यासाठी हवा होता. गणूने आपल्या उभ्या हयातीत कधीच खऱ्या पिशाच्य शक्तीचा सामना केला नव्हता. इतकी वर्ष त्याने फक्त लोकांना ठगवण्याचेच काम केले होते. झाल्या प्रकाराने तो भांबावून जाऊन थरथर कापत होता. सर्वात पुढे पडत असलेला सर्जेराव त्या अस्थिपंजर पिशाच्या पुढ्यात पाहून जागीच खिळला होता. दे त्याला इथं. अधांतरी तरंगत असलेल्या त्या पिशाच्याने त्याचे लांब हात पुढे सोडत छबूला सर्जेरावाकडून हिसकावून घेतले. छबूला बोकुटीला धरून फरफटत तो आकार बांधाशेजारी जाऊ लागला. बांधाशेजारी खोल खणलेल्या खड्ड्यात त्याने छबूला टाकले आणि तोही त्या खड्ड्यात उतरला. हळूहळू खड्ड्याशेजारी पडलेली माती आपोआप भरत तो खड्डा भरला जाऊ लागला. ढगाळ झोकाळलेला चंद्रमा आता पूर्ण प्रकाशात दिसू लागला होता. जागीच खिळलेला सर्जेराव तंद्रीतून जागा झाला होता. छबू हातात नसल्याचे पाहत त्याला स्फुरण चढू लागले. रागाने त्याची कानशिले गरम होऊ लागली. डोक्यात संतापाचा लावारस खदखदू लागला. सामोरच पहार पडली होती. ती हातात घेत त्याने बांधावर धाव घेतली. छबू केव्हाचाच बेशुद्ध पडला होता. खड्ड्यात त्या पिशाच्याने पाठमोरे बसत त्याच्या निवत खाण्यासाठी सुरुवात केली होती आणि एक जोरदार प्रहार होत ती पहार त्या अस्थिपंजराच्या पाठीत खुपसली. खड्ड्यातून काळ्या रक्ताच्या चिरकांड्या बाहेर उडाल्या. पाठीमागून खुपसलेली पहार आरपार जाऊन त्या पिशाच्याच्या छातीत अडकली होती. छबूला सोडून तो खड्ड्याच्या बाहेर येत ती काढण्यासाठी प्रयत्न करून जोरात तडफडू लागला. त्याची ती तडफड पाहत गणूला स्फुरण चढले. बांधाशेजारी पडलेली दुसरी प्रहार घेत त्याने सामोरून ती त्या पिशाच्याच्या छातीस खुपसली. दोन्ही बाजूने झालेल्या प्रहाराने ते अस्थिपंजर पिशाच्य त्याचे हातपाय झाडत त्या खड्ड्याच्या परिघाभोवती अधांतरी गरगर फिरू लागले. इतका वेळ गायब झालेला महादू सोन्याचा हंडा घेत धावत धावत गावच्या वेशीवर असलेल्या भैरोबाच्या देवळात केव्हाचाच पोहोचला होता. वावरात धावत जाताना पाठीमागे वळत त्याने जखड पिशाच्याला पाहिले होते आणि त्याला काही आठवू लागले होते. रात्रीच्या सुमारास वावरात काही वेळा त्याला बांधावर असेच रूप घेतलेला आकार दिसून आला होता. मनाचे खेळ समजत त्याने तिकडे दुर्लक्ष केले होते. पण आज इतक्या वर्षांनी त्याचे दृश्यरूप त्याने पाहिले होते. भीतीने त्याचे पाय लटलट कापत होते. सोसाट्याच्या गारवारा सुटून भैरोबाच्या देवळातील घंटा ठणठणू लागल्या. भैरोबाच्या गाभाऱ्यात चमकदार प्रकाश निर्माण होत त्याच्या गाभाऱ्यातील त्रिशूल जोरात पाठीमागे होऊ लागला. त्या दिव्य प्रकाशातून एक मिनमिनती ज्योत बाहेर पडत महादूच्या शरीरात स्थिर झाली. शक्तिपात झाल्यासारखा महादू उठला. गाभाऱ्यातील त्रिशूल घेत
त्याने पुन्हा वावराकडे विद्युत वेगाने धाव घेतली आणि काही क्षणात तो त्या वावरात येऊन थांबला. वावरात अर्धमेले झालेले ते अस्थिपंजर अधांतरी तरंगत शरीरात आरपार झालेल्या पहारी हळूहळू बाहेर काढत होते. क्षणाक्षणाला त्याच्या शरीरात नवीन ऊर्जा भरू लागली होती. छबूला खड्ड्यातून बाहेर काढत सर्जेराव दूर झाला होता. पिशाच्या सोबत झालेल्या झटापटीत कंबरडेचे हाड मोडल्याने गणू भगत घसपटत बांधापासून सुरक्षित अंतरावर जात होता. इतका वेळ गायब होऊन अचानक हातात त्रिशूल घेऊन आल्याने महादूस पाहून त्या दोघांना स्फुरण चढले. भरावलेल्या महादूने थेट चाल करत हातातील त्रिशूल त्या अस्थिपंजराच्या बरगड्याच्या हाडाच्या फसकडीत खुपसले. तप्त उकडलेले गरम शिसे कोणीतरी अंगावर ओतावे आणि त्या गरम द्रव्याच्या शरीराच्या दाह करून संवेदना बधीर करणारा स्पर्श व्हावा, असा तीव्र स्वरूपाचा दाह त्या त्रिशूळाच्या आघाताने त्या अस्थिपंजर अस्तित्वास होऊ लागला. बरगड्यात खुपसलेले ते त्रिशूळ पुन्हा एकदा महादूने संतापाने बाहेर काढून 10-15 वेळा ते त्या पिशाच्या खुपसून आरपार केले. त्या अस्थिपंजरातून आगीचे लोळ उठू लागले. त्या तीव्र दाहाच्या ऊर्जेतून अग्नी निर्माण होऊ लागली. अधांतरी तरंगत जात ते पिशाच्य त्या खड्ड्यात जाऊन स्थिरावले. वाढत चाललेल्या आगीच्या लोळाने त्या अस्थिपंजरास आपल्या पूर्ण कवेत घेत त्याचे अस्तित्व पंचमहाभूतात विलीन करण्यास सुरुवात केली. त्याच्या जर्जर देहाची तिथे राख होण्यास सुरुवात झाली. काही क्षण असेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर त्या अस्थिपंजराची अखेर राख होऊन त्या खड्ड्यात विखुरली गेली. भारावून गेलेल्या महादूचा संचार आता निघून जाऊन महादूस आता भान आले होते. बेशुद्ध झालेल्या छबूस गणूकडे देत त्या दोघांनी तो खड्डा मातीने भरायला घेतला. मोठे मोठे दगड आणत त्यांनी तो खड्डा भरून काही वेळातच तो खड्डा पूर्ण भरून काढला. त्याच्यावरती माती सपाट करून त्या पिशाच्याचे नामोनिशाण गाडून टाकले. बेशुद्ध झालेल्या छबूस खांद्यावर घेत सर्जेराव, त्रिशूल घेऊन महादू तर घरंगडत चालत गणूभगत वेशीच्या भैरोबाच्या देवळात पोहोचले. भैरोबाच्या देवळात जाऊन त्यांनी भैरोबाची कडकडून प्रार्थना केली. त्रिशूल परत गाभाऱ्यात ठेवून महादूने भैरोबास साकडे घालत विनवले. गाभाऱ्यातील कमंडलूतील पाणी आणत त्याने बेशुद्ध झालेल्या छबूवर शिंपडले. तशी त्याची बेशुद्धी हळूहळू जाऊन त्याला जाग येऊ लागली. भैरोबाच्या देवळात लोटांगण घालत सर्जेरावाने भैरोबाची करुणा भाकली. बाहेर बसलेला गणूभगत झालेल्या प्रकाराने बराच थरथर कापत होता. इतके वर्ष लोकांना फसवत त्याने बरीच माया गोळा केली होती. आयुष्यात पहिल्यांदा खऱ्याखुऱ्या भूताशी सामना केल्यानंतर त्याच्या उरलासुरला गर्व उन्मळून पडला होता. जीव वाचल्याने आभार मानत पुन्हा खोटी भगतगिरी न करण्याची त्याने भैरोबासमोर शपथ खाल्ली. महादूने देवळात लपलेला हंडा उचलत तो सर्जेरावास दिला. भयान काळरात्रीच्या अंधाराच्या पडदा चिरत पूर्वेला सूर्यनारायणाने आपली लालिमा पसरवण्यास सुरुवात केली होती. सृष्टीत नवीन चैतन्य स्फुरू लागले होते आणि काही वर्षांनी सर्जेराव आता चांगले 10-20 एकर शेतीचे मालक होऊन गळगंज श्रीमंत झाले होते. रकमा आता जुनी रकमा राहिली नसून मूर्तिमंत लक्ष्मी झाली होती. डोक्याला ठसठशीत कुंकू लावून भरजरी उंची पातळे घालून अंगावर बरेच दागिने मिरवत हल्ली वाड्याच्या झोपाड्यावर बसून झुलत असते. छबूराव आता चांगलेच 15 वर्षाचे झाले असून दणक्यात शाळेत जात आहेत. महादू आता जमीनदार झाला असून वेशीवरील देवळात मुख्य पुजारी झाला आहे. आपल्याला प्राप्त शक्तीचा तो अनेकांना मदत करत सदुपयोग करत आहे. वेशीवरच्या भैरोबा जागृत म्हणून ख्याती पावला आहे. जुने रुपडे पालटून आता मोठ्या स्वरूपात त्याचे देऊळ उभारले गेले आहे. काही वर्ष कमरेचे हाड मोडलेला गणूभक्ताने आता पूर्णपणे भगतगिरी सोडून तो दुखण्यातून बरा झाला असून चालू फिरू लागला आहे. हल्ली तो बरीच समाजसेवेची कामे करतो आहे.
वावरात खड्ड्यावर दगडी पाया घालून पटांगण उभे राहिले असून तो भाग कधीही न खोदला जाण्याची तजवीज सर्जेरावाने केली आहे आणि आजही पौर्णिमा अमावस्येच्या भयान रात्री भर पावसात बांधाच्या कोपऱ्यातला पिंपळ सडसडत उभा आहे। मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत।